वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंडिया विक्स बद्दल. ठीक आहे. सो इंडिया विक्सला आपण जनरली कसं ट्रेड्स बनवू शकतो किंवा लॉजिक काय त्याच्या पाठचं ते समजणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया विक्स जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे फ्रॉम बायर पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल आणि फ्रॉम सेलर्स पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल. राईट. सो डिटेलमध्ये बघणार आहोत, स्टार्ट टू एंड बघा, कारण खूप कमी व्हिडिओज आपण इंडिया विक्सवरती बनवतो आणि ही व्हिडिओची एकदम डिटेलमध्ये आपण बनवणार आहे. सो जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये किंवा नंबरवरती आहे जो मेन्शन केला आहे तो पण तुम्ही एकदा बघू शकता. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. सो टॉपिक इज व्हॉट इंडिया विक्स. ठीक आहे. ओके. इंडिया विक्सचं जर मी थोडाफार आधी सांगायचं म्हटलं तर इंडिया विक्स जो इंट्रोड्यूस झालेला 2003च्या आसपास इंट्रोड्यूस झालेला इंडिया विक्स आणि लॉन्च जो झालेला इज समवेअर अराउंड 2008च्या आसपास. सॉरी 2008च्या आसपास लॉन्च झालेला. राईट. नाव इंडिया विक्स आहे तरी काय, ह्याला जनरली आपण म्हणतो की टोटल मार्केटमध्ये फिअर काय आहे, मार्केटचं फिअर जे आहे ते कॅल्क्युलेट करायला किंवा गॉच करायला तुम्हाला हेल्प करतं आणि किंवा स्पेसिफिकली एक मोमेंटम किती देऊ शकतो कोणताही स्टॉक किंवा इंडेक्स जनरली आहे. राईट. ते आपण इथे बघू शकतो. ओके. सो लेट सी, जर मी सांगायचं म्हटलं तर निफ्टी स्पेसिफिकली जो आहे तो किती % मोमेंटम देऊ शकतो फ्रॉम येणाऱ्या काही वर्षामध्ये, एका वर्षात, किंवा किती मोमेंटम वरती जाऊ शकतो खाली जाऊ शकतो ते तुम्हाला जनरली सांगतं. नाव इंडिया विक्स कॅल्क्युलेट कसा केला जातो ते आपण बघूया. सो बरीच जण म्हणतात की ऑन अन ॲव्हरेज जो असतो त्याच्यावरती कॅल्क्युलेट केलं जातं, पण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन जे त्याचं असतं ते असतात की OTM स्ट्राईक्स जर तुम्ही पाहिलात तर OTM स्ट्राईक्सच्या बेस्ट बाईंग सेलिंग जे असतात, बेस्ट बाईंग आणि सेलिंग जी असते त्याचा व्हेरियन्स काढला जातो. ओके. OTM स्ट्राईकचा जो बेस्ट बाईंग सेलिंग असते त्याचा जो व्हेरियन्स असतो तो कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या बेसवरती जे तुम्हाला पर्सेंटेज येतं त्या जनरली असतो आपला इंडिया विक्स. ठीक आहे. दॅट मीन्स सपोज जर एक थोडंफार इथे सांगायचं म्हटलं, थोडे वरती शिफ्ट करतो. ठीक आहे. सपोज जर 15% आहे विक्स आणि निफ्टी ट्रेड करत असेल सपोज 25,000ला इथे. ठीक आहे. नाव मार्केट जो आहे तो एक्सपेक्ट करतो की 15% वरती एक मोमेंटम बघायला मिळू शकते किंवा 15% एक खाली मोमेंटम बघायला मिळू शकते बेस्ड ऑन द इंडिया विक्स येणाऱ्या का एक वर्षामध्ये. ओके. सो सेम लॉजिक जो आहे तो मोमेंटम आयडेंटिफाय करायला आपल्याला हेल्प करतो. सो हा तुम्हाला सांगत नाही की मार्केट वरतीच डिरेक्शन देईल की खाली डिरेक्शन, पण मार्केटचं अँटिसिपेशन असतं की 25,000 जर करंट मार्केट प्राइस असेल तर 15% वरती एक मोमेंटम देऊ शकते आणि 15% खाली एक मोमेंटम देऊ शकते. ठीक आहे. नाव आता हा किती असला पाहिजे, 15 असला पाहिजे, 20 असला पाहिजे, 25 असला पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट. बघा विक्स जो आहे इट्स लाईक अ ब्लड प्रेशर. ठीक आहे. जर तो जास्त असेल तरी प्रॉब्लेम आहे, जर तो खूप कमी असेल तरी प्रॉब्लेम आहे. सो सिम्पल बघा, ह्याचे काही रिजिम्स आहेत, त्याच्या आधी रिजिम्स आपण बघूया विक्सचे. ओके. रिजिम्स बद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर सपोज व्हॉलॅटिलिटी आहे ती जर जास्त वाढत असेल आणि प्राइस खाली जात असेल, सो एक म्हणू शकतो की मार्केटमध्ये कुठेतरी एक स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर आहे, स्ट्रॉंग सेलिंग कुठेतरी एक येऊ शकते. ओके. तेच जर व्हॉलॅटिलिटी स्टेबल आहे किंवा त्याच लेवलला आहे आणि मार्केट खाली पडते किंवा वरती चाललं सपोज, तर मार्केट जिथे आहे तिकडे कुठेतरी बॉटम क्रिएट करेल आणि एक पुलबॅक देईल. हे जनरली आपल्याला बघायला मिळतं. ओके. जर मी व्हॉलॅटिलिटी वाढते, विक्स वाढते सपोज आणि मार्केट खाली पडते, सर्वात सुंदर एक्झाम्पल आहे कोविडचा टाइम. कोविड टाइमला जर तुम्ही बघितलं तर मार्केट 12,700 वरून फॉल झालेला ऑलमोस्ट 7,500 वरती आलेला. तेव्हा जर तुम्ही विक्स पाहिला असा तर इट ऑलमोस्ट गोज टुवर्ड्स 80%च्या आसपास विक्स गेलेला. राईट. त्यानंतर अगेन त्याने रिकव्हरी दिली तेवढ्याच थोडा फास्टमध्ये. त्यानंतर मार्केट स्टील देर इज करंटली 25,000च्या आसपास ट्रेड करते. राईट. सो रिकव्हरी दिली, बट तुम्ही जर पाहिलं असेल 80% विक्सवाला आणि मार्केट 12,700 वरून
7,500 वरती आला, राईट. सो जनरली एक तुम्हाला मी म्हणालो जसं फिअर असतं, जेव्हा पण कधी कुठे वॉर सिच्युएशन असते किंवा कोणताही फिअर असेल मार्केटमध्ये, तेव्हा जो आहे व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, विक्स वाढण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मार्केट पडण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात. ओके, नाव जर मी रेंज पाहायला गेलो विक्सची, जर मला कोणती रेंज पाहिजे असेल, ठीक आहे. सो रेंजसाठी जनरली बघा 3 स्पेसिफिक रेंज आहेत जनरली. एक आहे 10 ते 15च्या आसपास जर विक्स असेल, ओके, 10 to 15% आसपास, दॅट मीन्स लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. यामध्ये काय असणार, जर मी पाहायला गेलो तर मार्केटची जी मोमेंटम आहे ती काही तुम्हाला अशी बघायला मिळेल, लाईक सपोज दिस, हलके मोमेंटम. ओके, जास्त फ्लक्च्युएशन नसतात मार्केटमध्ये, ठीक आहे. आणि हा जो आहे हा सेलरसाठी थोडा बेनिफिट नसणार इथे, सेलरसाठी नॉट बेनिफिट, सेलर्स नो बेनिफिट किंवा लेस बेनिफिट म्हणू शकतो, लेस. कारण ह्याचं सिम्पल जे लॉजिक येतं निघून ते येतं प्रीमियम सोबत. जेव्हा पण इंडिया विक्स लो असणार, दॅट मीन्स व्होलॅटिलिटी जेव्हा पण लो असणार तेव्हा प्रीमियम्स मार्केटमध्ये लो असणार, ठीक आहे. मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रीमियम्स लो का असतात, प्रीमियम्स हाय का असतात व्होलॅटिलिटी वाढण्यामुळे, त्यामुळे मी इथे इन डिटेल नाही सांगत, बट एक कन्सेप्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी बऱ्याच व्हिडिओ बनवले आहेत व्होलॅटिलिटीवरती, एकदा त्या बघा, तुम्हाला समजेल. बट जेव्हा पण व्होलॅटिलिटी कमी असते, इंडिया विक्स लोवर असतो, दॅट मीन्स प्रीमियम मार्केटचे खूप कमी असतात. सो ॲज अ सेलर पर्स्पेक्टिव्ह मी बघायला गेलो तर तो आपल्याला खूप चीपमध्ये प्रीमियम मिळत असतं, राईट. सो जर मला दिसतं की प्रीमियम मला चीपमध्ये आणि तो जर उद्या जाऊन वाढला तर कुठेतरी लॉस होऊ शकतो आपल्याला ॲज अ सेलर. सो सेलरसाठी थोडाफार बेनिफिट नसतो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये. मार्केटचे एक्सपेक्टेशन्स जे असतात ते खूप कमी असतात मोमेंटम देण्याचे, कारण खूप छोटे एक मोमेंटम आपण इथे बघू शकतो. ओके, बायर्स पर्स्पेक्टिव्हसाठी कुठेतरी मोमेंटम इथे बघायला मिळेल, बायरसाठी फेवरेबल असतं. ओके, का बायसाठी फेवरेबल असतं, जर एखादी मोमेंटम आली, राईट, तर प्रीमियम स्वस्त असल्यामुळे आपल्याला लॉट्स पण खूप चांगले उचलता येतात. आणि जर मोमेंटम आली तर तुम्हाला तिकडे एक बेनिफिट, त्याचा एक मोमेंटम खूप चांगला मिळतो, तेव्हा एक चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता तुम्ही जर मोमेंटम आली तर. सो स्वस्तात प्रीमियम आणि प्लस मोमेंटम, सो बायरसाठी फेवरेबल आहे, सेलरसाठी कमी फेवरेबल आहे, कमी बेनिफिट आहेत. का, कारण लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असल्यामुळे प्रीमियम स्वस्तात आहेत. ओके, तेच जर सपोज इंडिया विक्स 15 ते 20च्या दरम्यान ट्रेड करते, 15 to 20च्या आसपास, ओके, दॅट मीन्स हायर पण नाही आहे, लोअर पण नाही, एक माइल्ड एन्व्हायरमेंट आहे मार्केटमध्ये. ओके, माइल्ड एन्व्हायरमेंट आहे जिकडे बोथ बायर आणि सेलरच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये असू शकतो, बायर सेलर पर्स्पेक्टिव्ह. ओके, का, कारण इथे तुम्हाला कधी फ्लक्च्युएशन्स बघायला मिळतील, कधी मार्केट साईडवेज पण बघायला मिळेल. सो जेव्हा मोठे फ्लक्च्युएशन्स असतील तेव्हा बायर्सच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये असल्यामुळे तुम्हाला ह्याचा बेनिफिट आहे. आणि जर जास्त मार्केट रेंज बाउंड असेल थोडाफार तर सेलर पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला ह्याचा बेनिफिट बघायला मिळतो, राईट. सो ही एक गोष्ट आहे याच्यामध्ये. सेकंडली जर मी अजून एक सांगायचं म्हटलं तर इथे तो 20 to 25च्या आसपास. ओके, सो 20 to 25%च्या आसपास असेल, दॅट मीन्स हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे. थोडाफार जो आहे तो मार्केटमध्ये फिअर असण्याचे चान्सेस आहेत, मार्केट खाली पडण्याचे, क्रॅशेस येण्याचे चान्सेस थोडेफार जास्त आहेत मार्केटमध्ये, एक बिग फॉल आपल्याला पण बघायला मिळू शकतो, राईट. सो दॅट इज द रिझन. जर हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असेल तर सेलरसाठी बेनिफिट काय आहे, जर त्याने प्रीमियम सेल केला, स्पेशली जर कोणताही स्टॉक असेल तर त्याला एक मोठी रेंज मिळते, एक मोठा प्रीमियम बघायला मिळतो, राईट. त्यामुळे त्याची रेंज पण आहे जी खूप मोठी होते. आणि जेव्हा पण IB हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटवरती असतं तेव्हा एक क्विक ड्रॉप बघायला मिळतो. सो जेव्हा ड्रॉप IB मध्ये बघायला मिळेल तेव्हा स्पेसिफिकली तुम्हाला खूप हेल्प मिळेल प्रीमियम ड्रॉप होण्यासाठी. सो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट सेलरसाठी पर्स्पेक्टिव्ह आहे, बट प्रॉपर एक्झिक्युशन पाहिजे. नाही तर जर आपण नेकेड पोझिशन सेल केला विदाउट आणि हे फक्त बघितलं की हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे आणि मी जाऊन ट्रेड बनवलं तर कुठेतरी जो आहे ना तो एक लॉस आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण अनडिफाईन्ड लॉस होण्याचे चान्सेस आहेत. बायरसाठी फेवरेबल राहू शकतं, बट शॉर्टर पिरियडसाठी जर प्रीमियम व्होलॅटिलिटी ड्रॉप झाली तर प्रीमियम ड्रॉप होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो किती रिजन्स बघितले आपण, 3 बघितले, 10 रेंज बघितली, 10, 15, 15, 20 आणि 20, 25.
जर 10 आणि 15च्या आसपास आहे दॅट मीन्स विक्स जो आहे तो करंटली लोअर व्होलॅटिल एन्व्हायरमेंटमध्ये, प्रीमियम्स थोडेफार चीप आहेत. तेच जर 15 आणि 20च्या दरम्यान असतील तर माइल्ड आहे, थोडाफार ट्रेंड जो आहे तो बोथ बायर आणि सेलरसाठी पर्स्पेक्टिव्हमध्ये जर बघायला गेलो तर बेनिफिट आहे. इथे लोअर रेंजमध्ये बायसाठी खूप चांगलं आहे, सेलरसाठी नाही, कारण प्रीमियम खूप स्वस्तात असल्यामुळे. ओके, त्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं तर थोडाफार 20-25च्या आसपास असेल तर म्हणजे थोडाफार हायर व्होलॅटिल एन्व्हायरमेंटमध्ये स्टॉकमध्ये जास्त मोमेंटम येऊ शकते, इंडेक्समध्ये जास्त मोमेंटम येऊ शकतात. आणि सेलर्स पर्स्पेक्टिव्हने थोडाफार फेवरमध्ये आहे, कारण आय व्ही ड्रॉप होण्यामुळे त्याचा एक बेनिफिट होऊ शकतो. बायर पर्स्पेक्टिव्ह जर बनवायचं असेल तर थोडाफार क्विक मोमेंटम आपण अँटिसिपेट तिकडे केल्या, मोमेंटम मिळाला तर बेनिफिट आहे. सेलरसाठी काय, जर मार्केट रेंज बाउंड असेल सेल युल गेट अ बेनिफिट. ओके, नाव कसं समजणार की स्पेसिफिकली हा जो कन्सेप्ट आहे तो अजून ॲडव्हान्समध्ये आपण ट्रेड करू शकतो. तर विक्सच्या बेसिसवरती ना आपण ट्राय करतो की आय व्ही आर अँड आय व्ही पी इज द कन्सेप्ट ऑफ व्होलॅटिलिटी. ठीक आहे, इंडिया विक्सचा जर मी एक छोटा ड्युरेशन बघितला, एक छोटा टाइम फ्रेममध्ये एक डिकम्पोज केलं त्याच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये, तर व्होलॅटिलिटी येतं, आय व्ही आर अँड आय व्ही पी येतं. राईट, सो क्विकली आपण बघूया व्हॉट इज आय व्ही आर अँड आय व्ही पी. सो आय व्ही आर आणि आय व्ही पी. ठीक आहे, सो व्हॉट इज आय व्ही आर आय व्ही पी. आय व्ही आर अँड आय व्ही पी जर मी सांगायचं म्हटलं तर आय व्ही आर मीन्स इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक, आणि आय व्ही पी मीन्स व्हॉट, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल. नाव हे काय तुम्हाला हेल्प करतं, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला हे हेल्प करतं की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती त्याच्या टॉपवर ट्रेड करते किंवा लोवर ट्रेड करते. सिंपल बघा, सपोज व्होलॅटिलिटी आहे करंटली 20. ओके, तर ही आधी 30 पण गेली असेल किंवा 50 पण गेली असेल आणि 10वर पण गेली असेल. राईट, सो जर 50 आणि 10ची रेंज आहे आणि करंटली व्होलॅटिलिटी आहे 20 वरती, दॅट मीन्स ती करंटली ट्रेड करते समवेअर अराउंड लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटच्या आसपास. कारण हाय आहे त्याचा 50, जर ही 40वर असेल, 25वर असेल, 45वर असेल, दॅट मीन्स हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे. पण ती जर लोअर असेल तर स्पेसिफिकली इकडे बेनिफिट बघायला मिळतो. राईट, सो करंट मार्केटची व्होलॅटिलिटी त्याच्या हायवर ट्रेड करते की लोअर ट्रेड करते हे आपल्याला फाइंड आउट करायला हेल्प करतं इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल. ठीक आहे, नाव सिंपल बघा, जर मी ह्याच्यात थोडंफार इन डिटेल सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण आय व्ही आर आणि आय व्ही पी अबाव 60 असतं, दॅट मीन्स स्टॉक जो आहे तो करंटली हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये आहे किंवा इंडेक्स जो आहे तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट, सो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके, आणि तेच जर आय व्ही आर आणि आय व्ही पी बिलो 40 असेल, दॅट मीन्स स्टॉक जो आहे तो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये ट्रेड करत असतो. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. नाव लेट्स अज्युम जर मला इथे एखाद्या मोमेंटम आयडेंटिफाय करायचं असेल, एखादी स्ट्रॅटेजीज फाइंड आउट करायची असेल तर मी त्या कशा करू. ओके, सो विल गो विथ दी स्ट्रॅडल्स आणि स्ट्रँगल. ओके, सो जेव्हा पण हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असेल, सो व्हॉट आय डू, आय सेल द स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल. ओके, आणि जेव्हा पण लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असेल तेव्हा काय करणार, मी एखादा स्ट्रॅडल बाय करणार. का स्ट्रॅडल बाय करणार, की जेव्हा पण मी स्ट्रॅडल एखादा बाय करतो दॅट मीन्स की व्होलॅटिलिटी वाढण्यामध्ये त्याचे प्रीमियम्स वाढत होतं, मला बेनिफिट आहे. आणि जेव्हा पण हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असेल आणि मी जर एखादा स्ट्रॅडल सेल करते दॅट मीन्स जेव्हा प्रीमियम ड्रॉप होणार तेव्हा तुम्हाला एक बेनिफिट बघायला मिळतो. सो ह्याचा जो कन्सेप्ट आहे स्ट्रॅडल स्ट्रँगलचा मी एक डिटेल व्हिडिओमध्ये अगेन कव्हर केला आहे, प्लीज एकदा जाऊन ती बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडिया विक्स थोडाफार मी डिटेलमध्ये सांगितलं, एकदा ती समजून घ्या, नसेल समजत एकदा पुन्हा व्हिडिओज बघा. ओके, अजून अशा काही डीप कन्सेप्ट आपण आणतो, पण जर तुम्हाला इंडिया विक्स बघायचा असेल स्पेसिफिकली तर तुम्ही ॲनालाइजवरती येऊन इथे पाहू शकता.
ओके, इन ॲनालिसिसवरती इथे आला तर इंडिया विक्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो इंडिया विक्स असं काही तुम्हाला इथे दिसेल. सो लेट इट बी लोड वन्स. ओके, सुंदर कन्सेप्ट आहे इंडिया विक्स. यू कॅन सी जी ग्रीन लाईन आहे स्पेसिफिकली, ही जी लाईन आहे ही तुम्हाला सांगते विक्सची, आणि ती ऑनलाईन आहे ती फ्युचर प्राईस आहे. तो करंटली बघा 13.64च्या आसपास मोमेंटम देते. त्यामुळे कुठेतरी थोडाफार लोअर व्हरायटी एन्व्हायरमेंट आहे मार्केटमध्ये. फ्लक्च्युएशन्स तेवढे दिसत नाही आहेत. बट जेव्हा पण तो एका मोमेंटमला टॉपला जातो, यू कॅन सी इथे बघा इंडिया विक्स कुठे गेलेला 20च्या आसपास गेला, 20.37च्या आसपास. तिकडून बघा एक मार्केटमध्ये इथे बघा हा पूर्ण फॉल बघा तुम्ही बघू शकता. हा जो फॉल आहे हा तुम्ही पाहू शकता इथे, राईट. इथून वाढत गेलेली इंडिया विक्स आणि इथून बघा मार्केट खाली पडत चाललं आहे. जसं मार्केट हळूहळू रिकवर करत आहे मार्केट मोमेंटम देते. सो दॅट इज द थिंग. सिम्पल आहे इथे मोमेंटम फाइंड आउट करायची विथ द हेल्प ऑफ इंडिया विक्स. सो ॲज अ बायर आणि सेलर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटसुद्धा करा, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाईम.